रुको जरा सबर करो। तर नमस्कार भावांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यात पहिल्यांदा स्वागत आहे। ओके, तर विषय कसा आहे माहिती आहे काय, आजचा व्हिडिओ एकदम क्वालिटी आहे, जबरदस्त आहे। बाकी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, समजलंच। ओके, सोबतच आपलं जेवढं काय मटेरियल आहे सगळं डाउनलोड करा। ओके, हां, आणि जर डाउनलोड करता येत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समधला व्हिडिओ बघा। ओके, म्हणजे समजतंय कसं डाउनलोड करायचं वगैरे सगळं। आणि महत्त्वाचं म्हणजे जे काय आपलं अलाइट मोशन ॲप आहे ते पण तुम्ही डाउनलोड करा। आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्याला पिन करून ठेवलं आहे, तिथून डाउनलोड करा। टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। ओके, हां, आणि मग बाकी बघायला गेलं तर आपलं जे काय इंस्टाग्राम पेज आहे, ओके, टेकचं आहे, ते बघायला गेलं तर एडिटिंगचं आहे, सगळंच आहे। ओके, तर जेवढं काय आहे त्याला फॉलो करायचं, डीक सपोर्ट करायचा। बाकी तुमचा विषय हार्ड आहेच म्हणा, काही विषय नाही तसा, पण तरी पण असू द्या। ओके, हां, तर मग करा तेवढा सपोर्ट हो, बाकी काही नाही। आणखीन मग तुम्हाला बाकी काही सांगायची गरज नाही, तुम्ही एकदम प्रोचे एडिटर। ओके, तर चला मग लगेच आपला व्हिडिओ एडिटिंगला चालू करू। तर चला चालू करूया। हे गाणं फक्त आपल्या गणपतीसाठी भावांनो, थोड्या दिवसात आपल्या महाराष्ट्राचे लाडके दैवत गणपती बाप्पा यांचं आगमन आहे। हे गाणं फक्त आपल्या गणपतीसाठी भावांनो, थोड्या दिवसात आपल्या महाराष्ट्राचे लाडके दैवत गणपती बाप्पा यांचं आगमन आहे। तर माझ्या लाडक्या बंधू आणि भगिनींनो, जर आपण वेळ घालवतो आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरू करूया। तर चला व्हिडिओला सुरू करूया। तर व्हिडिओ एडिट करायसाठी हार्ड तुमचा विषय कसा आहे माहिती आहे काय, तुमचा विषय हार्डच आहे हो, पण आपला पण विषय हार्ड करायचा आहे। त्यामुळे तुम्हाला काय करावं लागतं, हे ॲप 2 दिवसात काय तुम्हाला घ्यावं लागतं। तुम्हाला हे जे आहे हे VPN तुम्हाला आपल्या प्ले स्टोअरवरती भेटते, जावा सर्च करा सुपर VPN, डाउनलोड करून कनेक्ट करून घ्या। आणि हे जे ॲप आहे ॲपचं नाव मला कमेंट करून सांगा, आणि ज्यांना माहिती नाही त्याने कमेंटमध्ये विचारा, आणि ज्यांना माहिती त्याने कमेंटमध्ये उत्तर देऊन सांगा। तर चला व्हिडिओला सुरू करूया। आणि हे तुम्हाला भेटते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती। तर टेलिग्राम चॅनलचं नाव DSKSN YD आहे, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि टेलिग्रामवरती जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा, आणि तिथून हे की हा सगळं मटेरियल वगैरे सगळं। ओके, तर चला व्हिडिओला सुरू करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे ॲप ओपन करून घ्यायचं। ॲप ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सिम्पली न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, आपलं जो प्रोजेक्ट आहे त्याला सिम्पली जे मटेरियल आहे ते डाउनलोड करून घ्यायचं, की अशा प्रकारे आपलं मटेरियल असेल। आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक अशा प्रकारचा व्हिडिओ आहे, हा एक व्हिडिओ तुम्हाला स्टार्टिंगला ॲड करायचा आहे, नंतर फोटोमध्ये जायचं आहे, आणि आपले जेवढे काही फोटो आहेत ते सर्व फोटो तुम्हाला वळीने सिलेक्ट करून घ्यायचे आहेत, आणि जे काय आपले फोटो आहेत ते सर्व फोटो वळीने तुम्हाला लावून घ्यायचे आहेत। ठीक आहे, तर अशा प्रकारे मी आपले जे फोटो आहेत ते सिलेक्ट केलेले आहेत, आणि सिम्पली तुम्हाला ॲडिटवरती क्लिक करायचं आहे। ॲडिटवरती क्लिक केल्यानंतर काय अशा प्रकारे होऊन जाईल एवढा विषय। आणि तुम्हाला जे स्टार्टिंगचं आहे आपलं व्हिडिओ, त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, व्हॉल्यूमवरती क्लिक करायचं आहे, ह्याचं जे व्हॉल्यूम आहे ते टोटल आपल्याला कमी करून घ्यायचं आहे, आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, आता सिम्पली तुम्हाला इथे खाली थोडं यायचं पुढं, आणि तुम्हाला ॲस्पेक्ट रेशो आहे, सिम्पली त्या ॲस्पेक्ट रेशोवरती क्लिक करायचं आहे, आणि 9:16 रेशो सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर काय अशा प्रकारे आपलं दिसलं आता सगळं कार्यक्रम असा कडकमध्ये। आता तुम्हाला सिम्पली काय करायचं, हे बघू शकता अशा प्रकारे हा सगळा विषय एकदम भारी आहे। सिम्पली त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं, 2 बोटं धरून थोडं अशा प्रकारे झूम करायचं, लय नाही थोडं, बस लय होतंय, थोडं करायचं फक्त। ठीक आहे, अशा प्रकारे बस। हां, तर एवढं झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं माहिती आहे काय, तर आता फक्त तुम्हाला इथे एकदम स्टार्टिंगला, ठीक आहे, स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला जे काय आहे ते इकडे बघू शकता, ऑडिओवरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, म्हणजे ओव्हरले दिसतोय, सिम्पली ओव्हरलेवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे, आणि तुम्हाला आपलं जे मटेरियल आहे मटेरियलमध्ये तुम्हाला जे काय आहे बघू शकताय एक अशा प्रकारचं बीट मार्क प्रोजेक्ट आहे। ठीक आहे, हे अशा प्रकारचं, ह्याला सिम्पली तुम्हाला ॲडेडवरती क्लिक करायचं आहे, ह्याला सिम्पली तर ॲडेड करून घ्यायचं आहे। ठीक आहे, आता सिम्पली काय करायचं माहिती आहे काय, तुम्हाला इथं अशा प्रकारे थोडं पुढे यायचं, आणि तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं एक ऑप्शन दिसून जात आहे, त्या एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती फक्त क्लिक करायचं असते हो। हां, एकदम म्हणजे असं कसं नाद गोळा। आता सिम्पली इथून बॅक यायचं, व्हिडिओ ओव्हरलेवरती यायचं, व्हिडिओ कशी येते। ठीक आहे, आता जिथं बरोबर व्हिडिओ कट होतं हे बघू शकता, पहिल्यानंतर काही विषय नाही मी करून दिलेच आहे, फक्त दुसऱ्या फोटो कशी यायचं बघू शकता, बरोबर जिथं चेंज होत आहे काय, इथून सॉन्ग कशी आलं तरी चालतंय, म्हणजे कसं तुम्हाला कळलं। बघू शकता इथं बरोबर चेंज होती बीट, सॉन्ग इथून पण वरी जात आहे बरोबर। इथं आपल्याला फोटोवरती क्लिक करायचं, आणि फोटोला अशा प्रकारे स्प्लिट करून पुढचा पार्ट अशा प्रकारे इथून डिलीट करून टाकायचं आहे। ठीक आहे, तर काय याच पद्धतीने बघू शकता अशा प्रकारे परत दुसरी बीट बघायची कुठं होते, तर बघू शकता इथं बरोबर इथं यायचं, फोटोवरती क्लिक करायचं, फोटोला स्प्लिट करायचं, आणि पुढचा जो पार्ट आहे तो फोटोचा डिलीट करून टाकायचा। तर सेम ह्याच पद्धतीने बघू शकता अशा प्रकारे जिथं जिथं बीट चेंज होत आहे बरोबर, जिथं बीट चेंज होते बरोबर तिथे यायचं, आणि तुम्हाला फोटोला अशा प्रकारे स्प्लिट करून पुढचा पार्ट जो काय आहे तो तुम्हाला डिलीट करून टाकायचा आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे लास्टपर्यंत जेवढे काय आपले 15 फोटो आहेत, काय 15 बीट आहेत, ते 15 बीट तुम्हाला 10 बीट आहेत, तर 10 तुम्हाला फोटो इथं लावून घ्यायचे। ठीक आहे, तर लावून घ्या, मी सुद्धा लावून घेतो। ठीक आहे, हां, आणि सगळं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर एकदम सोपा विषय हो काय,
तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, इथं तुम्हाला ओव्हरलेमध्ये यायचं आहे. जो आपण व्हिडिओ लावला असेल त्या व्हिडिओवरती क्लिक करून व्हिडिओला डिलीट करून टाकायचं आहे. तर सगळे मी फोटो व्यवस्थित कट करून घेतलेलो आहे. ठीक आहे, तर तुम्ही इथं बघू शकताय सर्व जे काय फोटो आहेत ते मी सर्व वळीनं डिलीट करून घेतलेलो आहे. ठीक आहे, तर एवढं असं झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे माहिती आहे का, एकदम सोपं आहे. इथून पुढचं तुम्हाला फक्त इथं बघू शकता अशा प्रकारे सगळं दिसत आहे. तर हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला याचं एकदम स्टार्टिंगला, ठीक आहे, एकदम स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला जे काय ते इथं ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर आपल्या मटेरियलमध्ये तुम्हाला एक स्टार्टिंगचा जो 7 सेकंदाचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला इथं फक्त ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, हा व्हिडिओ तुम्ही इथं ॲड केल्यानंतर त्याला 2 बोटात धरायचं आणि याला पूर्ण स्क्रीनमध्ये ओढून घ्यायचं. ठीक आहे, फुल स्क्रीन करायचं आणि अशा प्रकारे केल्यानंतर तुम्हाला इथं स्प्लाइसचा एक ऑप्शन दिसते. सिम्पली त्या स्प्लाइसवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं जे लाईटचा ऑप्शन आहे लाईटनचा, सिम्पली ते लाईटनवरती क्लिक करून घ्यायचं आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे होऊन जाईल. आता सिम्पली तुम्हाला काय करायचं, जिथं आपला पहिला फोटो आहे का त्या पहिल्या फोटोपाशी यायचं, परत ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला हा 15 सेकंदाचा एक ओव्हरले, सिम्पली हा ओव्हरले तुम्हाला इथं लावून ॲडेडवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं ॲडेडवरती क्लिक केल्यानंतर ह्याला सुद्धा फुल स्क्रीन करायचं आहे. फुल स्क्रीन केल्यानंतर तुम्हाला ह्याला स्प्लाइसवरती जायचं आहे आणि ह्याला सुद्धा लाईटन सिलेक्ट करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे दिसेल. ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला म्हणजे लास्टचा फोटो असेल तेवढंच ठेवायचं आहे. ओके, एवढं अशा प्रकारे संपला की नाच गोळा पद्धतीने संपला आहे विषय. हो, ओके, अशा प्रकारे एवढं ठेवायचं. आता सिम्पली एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, ह्याच्यामध्ये इफेक्ट आणि ट्रान्झिशन लावायचं. एकदम सोप्या पद्धतीने सांगतो, नीट लक्ष द्या. ठीक आहे, हां, आता तुम्हाला काय करायचं, तुझे तुम्हाला ट्रान्झॅक्शन दिसते बघू शकता अशा प्रकारे फोटो जे हलतंय तर ते कसं करायचं, सिम्पली एकदम सोपं आहे. जे ट्रान्झॅक्शन दिसतंय काय ह्या फोटोच्या 2 फोटोंच्या मध्ये जे दिसते त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला मुवमेंटमध्ये यायचं आहे. ठीक आहे, तुमचं VPN कनेक्ट असलं पाहिजे. आधी सांगतो नाही तर परत याचा की बाय असं होतंय तसं होतंय तसलं काही सांगायचं नाही मला. व्हिडिओ तुम्ही पूर्ण वेळा तुम्हाला समजतंय त्या काही विषय नाही. सिम्पली मुवमेंटमध्ये यायचं आहे. मुवमेंटमध्ये आल्यानंतर तुम्हाला शेकी इनहॅलन्सचा जो आपला हा ॲनिमेशन आहे म्हणजे हे जे ट्रान्झॅक्शन आहे शेकी इनहॅलन्स हे सिम्पली तुम्हाला सिलेक्ट करायचं. सर्च केलं तर येतं आहे. सिलेक्ट करून सिम्पली तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला सिम्पली काय करायचं, परत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली अप्लाय टू ऑलच्या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, अप्लाय टू ऑलच्या बटनवरती क्लिक केलं की सगळीकडे ऑटोमॅटिक हा ट्रान्झॅक्शन बसून जाते. आता सिम्पली काय करायचं, जिथं आपला पहिला फोटो आहे का त्या पहिल्या फोटोपाशी यायचं आहे आणि सिम्पली ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. फोटोमध्ये जायचं आणि तुम्हाला काय करायचं अशा प्रकारचं एक मी शॅडो पेनची दिला आहे. हा शॅडो पेनची तुम्हाला इथं लावून घ्यायचा आहे. ठीक आहे, ह्याला 2 बोटात धरायचा फक्त आणि 2 बोटात धरून अशा प्रकारे झूम केला की संपला की विषय, खालीपर्यंत आणून सोडायचा आणि ह्याला सिम्पली लास्टचा आपला जो फोटो आहे लास्टच्या फोटोपर्यंत आणून सोडायचं. ठीक आहे, परत सिम्पली तुम्हाला यायचं आहे परत तिथं जिथून आपण हा ओव्हरले व्हिडिओ लावला होता तिथे यायचं आहे. ठीक आहे, आणि तिथं आल्यानंतर तुम्हाला सिम्पली ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला आपल्या मटेरियलमध्ये एक अशा प्रकारचा आत होता आगमनाची हा जो PNG आहे हा तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, हा PNG तुम्हाला ॲड करून 2 बोटात धरायचं, थोडं झूम करायचं. ठीक आहे, थोडं अशा प्रकारे लईनी थोडं, नंतर याला खाली वाढायचं आणि इथं सेट करायचं नुसतं खाली बघू शकता एकदम असं कडक दिसतंय नाद गोळा. परत ह्याला सिम्पली अशा प्रकारे पुढे यायचं आहे आणि बरोबर लास्टपर्यंत आणून सोडायचं. ठीक आहे, संपला की संपला. इथं आपला व्हिडिओ कसा एकदम खतरनाक आणि क्वालिटी पद्धतीने झालेला आहे. आता सिम्पली काय करायचं आपल्याला ह्या व्हिडिओला करायचं एक्सपोर्ट. ठीक आहे, एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला ते 1080 पिक्सल ह्या म्हणजे ह्याच्यामध्ये करायचा म्हणजे कसं व्हायरल होतं एकदम कडक. 2K 4K मध्ये पण करू शकता म्हणजे नादच नाही की मग तर तुम्हाला फक्त एक्सपोर्टमध्ये क्लिक करायचं आणि एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर 100% व्हिडिओ एक्सपोर्ट व्हायची वाट बघायची आहे आणि व्हिडिओ 100% एक्सपोर्ट झाला की व्हिडिओ आपला घ्यायचा ते ऑटोमॅटिक सेव्ह होतेच. तसं ऑटोमॅटिक तुम्ही सबस्क्राईब होत नाही, फक्त तेवढं फक्त सबस्क्राईब बटनवर तुम्हाला क्लिक करावं लागते. त्याच्यामुळे त्याच्यावर क्लिक करा आणि विषय हार्ड करून टाका म्हणजे कसं तुम्हाला इथं एकदम असं खतरनाक व्हिडिओ दररोज बघायला भेटतील. बाकी आपण भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी आहे की भावांनो. ओके, हां, बाय.